बारामती अॅग्रो प्रकरणात रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू। राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। रोहित पवारांसाठी आजोबा शरद पवार मैदानात। राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ठाण मांडून राहणार। तर चौकशीला जाण्यापूर्वी पवारांनी रोहित पवारांना दिलं यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक। मी मराठी माणूस, घाबरणार नाही। दबाव टाकत असतील तर चुकीच्या माणसाशी भिडले। चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढल्यानं कारवाई, अशी चर्चा सुरू। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई नाही, फक्त विरोधकांनाच टार्गेट केलं जात आहे। अनिल देशमुखांचा आरोप। पळणारा नाही तर लढणारा दादा। रोहित पवारांच्या समर्थनात ठिकठिकाणी बॅनरबाजी। सरकार विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। ईडी आता भाजपची शाखा बनली आहे। आम्ही अनेक घोटाळे काढले, मात्र तिथे ईडी चौकशी आणि नोटीसही नाही। राऊतांचा घणाघात। फक्त महाविकास आघाडीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रोहित पवारांच्या पाठीशी। संजय राऊतांचं वक्तव्य। पाकिस्तानातील हुकुमशाही भारतात आली आहे का? ईडी चौकशीवरून आदित्य ठाकरेंचा सवाल। तो रोहित पवार, सूरज चव्हाण, पेडणेकरांना हैराण केलं जात आहे। आदित्य ठाकरेंचा आरोप। रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करताय। चौकशीसाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाण्याची गरज काय? अजित पवार गटाच्या उमेश पाटलांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात। अजित पवार गटाच्या वकिलांकडून जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह। तर पुढील प्रदेशाध्यक्षाच्या निवडीपर्यंत कार्यकाळ सुरूच राहतो, जयंत पाटलांचं उत्तर। ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून अखेर बाहेर। काँग्रेसनं आमचा प्रस्ताव मान्य केला नाही। लोकसभेमध्ये कुणाशीही युती करणार नाही, ममता बॅनर्जींकडून स्पष्ट। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। वंचितला देखील बैठकीचं निमंत्रण। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या अंतिम चर्चा। संजय राऊतांची माहिती। थोड्याच वेळात मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी। सरन्यायाधीशांसमोर सुनावणी होणार। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मराठा मोर्चा आज 5वा दिवस। जरांगेंचा पायी मोर्चा पुण्यातील खराडीमधून लोणावळ्यामध्ये दाखल होणार। 2 दिवसात भगवा वादळ मुंबईत धडकणार। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार। मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मराठा आंदोलकांच्या दबावात घेऊन निर्णय घेऊ नका, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं सरकारला आवाहन। अन्यथा ओबीसी समाज देखील मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। धाराशिव शहरामध्ये दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा। प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार, तर भुजबळ आणि पडळकर देखील येण्याची शक्यता। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता 10 मिनिटं वाढीव मिळणार। प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटं आधीच वाटप केलं जाणार। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव